जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो हा हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ हा, ताई. श्री स्वामी समर्थ. अर्चना बोलते. हा, बोला बोला. लेट नाही झालं खूप इकडे आता? काय 11:45 झालेत. 11:45 ना, मग 10 पर्यंतच असतात ना अनुभव? आपले 10 पर्यंतच असतात, पण आज जरा पण फोन ठेवायला वेळ मिळाला नाही, म्हणून मग म्हटलं तुमच्यासाठी अच्छा. स्पेशल वेळ ठेवते. मग फ्री झाली की तुम्हाला हा. करते. आज 10:30 पर्यंत चालू होते कॉल. अरे बापरे. आता 15 थँक्यू मिनिटं झाले, थँक्यू संपले. सॉरी. हा हा. हो का, मला पण ऍक्च्युली इथे म्हणजे फक्त 1.5 तासाचा डिफरन्स होता ना, हो हो तर हो. जमतच नाही करायला. हा. बरोबर बरोबर. मग तिकडे किती हो, वाजलेत आता? इथे आता दुपारचे 12:15 झाले. अच्छा, दुपारचे. हा, हा, इकडे रात्रीचे 11:45 झालेत. 11:15. हा, मी तेच म्हटलं, मला वाटलं आता काय येणार नाही मेसेज. खूप लेट झालं हा म्हणून. हा हा हा. तुम्ही हम्म. जॉबला असता ना तिथे, मला वाटतं कॅलिफोर्नियाला? मी आता सध्या न्यू जर्सीला आहे आणि अच्छा, माझे न्यू मूळ होणार जर्सीला आहे आहेत. अच्छा कॅलिफोर्नियाला. अच्छा. हा, ओके. तर हा. मी तेच म्हटलं तेव्हा तुम्ही कॅलिफोर्निया बोलले म्हणे, तुम्हाला आधीच कसं कळालं? मी मूव्ह व्हायचा प्लॅन चालू आहे ऍक्च्युली. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. नेक्स्ट 2-3 मंथ्स मध्ये. हा 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 हा. हा, मी आधी करायचे जॉब, लाईक 5-6 वर्ष जॉब केला, नंतर मग मुलगी वगैरे झाल्यामुळे अच्छा सध्या आता अच्छा. ब्रेकवर आहे. हो का? हा, अच्छा, बरं आहे मग. हा मुलगी 1 वर्षाची आहे. हा म्हटलं हा थोडा 1.5-2 होईपर्यंत थोडा ब्रेक घेऊ. हा 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 हा. मग काय हम्म. अनुभवला आता सध्या? मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी फोन केलेला ना, आणि ते पटकन बरोबर सांगितलं बरोबर. एक हा हा विंजन हा दादांचं. हा हा हा, पण म्हणजे ते एक गोष्ट मला रिअलाइज नव्हती झाली. हा आणि मग जे मी तुम्हाला सांगितलं तेच मी माझ्या आईला पण फोन करून सांगितलं हा आणि बहिणींना पण सांगितलं. हा हा हा. आणि मग दुसऱ्या दिवशी मला आई बोलते की म्हणजे हे असं का झालं, तुला कळालं का? हा तर ऍक्च्युली काय झालेलं, हा. मी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये मी इंडियाला होते. अच्छा, ह्या आणि मग वर्षी? ते, हा, यावर्षी. हम्म. आणि मी असं प्लॅन चाललेला की आपण अक्कलकोटला जाऊन येऊ. अरे वा. पण हो, आणि मी तर माझे येणार नव्हते, पण मी म्हटलं मी माझ्या बहिणींबरोबर आईबरोबर जाऊन येते. हा हा हा. आणि तिकीट वगैरे पण बुक झालं अच्छा. ट्रेनचं. हा हा, हा. पण कसं त्यांची एवढी इच्छा नव्हती पाठवायची मला. अच्छा. आणि हो, तर कारण लहान मुलगी आहे म्हणे, कसं काय ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करणार एवढं. बरोबर. मग? त्रास वगैरे देईल मग. हा, हं. तरी मग मी म्हटलं तू जर म्हणजे मनापासून बोलत असेल तरच मी जाते, नाही तर हां. मी नाही जात. पण बरोबर. माझी इच्छा आहे म्हटलं जायची. हां, हा, तर ते खूप हो नाही मध्ये बापरे खूपच झालं म्हणजे. तर हां. शेवटी मग काहीतरी करून ते हो म्हणाले. अच्छा. हां. आणि मग हो, तरी मला असं वाटत होतं, म्हटलं इच्छा तर नाहीये, वाटत तर नाही जाणं हं, हं, की हं. जावं म्हणून. हं, हं. तर थोडं माझ्या पण मनात हेच होतं. हं, हं. मग शेवटच्या म्हणजे लिटरली शेवटच्या दिवसापर्यंतही चालू होतं तिकीट काढून पण, अरे बापरे! की जाऊ की नको. हो, हां, 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 हां. म्हणे तुला जायचं तर जा, पण तुला खूप नाही, त्याचं मेन हे होतं की ती तुला त्रास देईल मुलगी हां, केवढी होती ट्रेनमध्ये ती? वगैरे. केवढी आहे? 1 वर्षाची आहे. हां, बरोबर आहे. छोटीच आहे. छोटी आहे. आणि कसं पण इथे खूप सगळं इझी आहे. लहान मुलांना घेऊन ट्रॅव्हल करणं ना बरोबर. खूप इझी होऊन जातं. हां, त्याच्यामुळे जास्त एवढं काय गर्दी वाटत नाही. तर नसेल ना तिथे तिकडे? आम्हाला गर्दी नाही आणि कुठे तुम्हाला मुलांना म्हणजे उचलावं नाही लागत. हो? सगळीकडे स्ट्रोलर मध्ये मुलांना ठेवलं की ती हां. आपल्याकडे बाबा गाडी जी असते ती. हां, अच्छा, 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 तर अच्छा. आणि सगळे रस्ते चांगले, हो. सगळीकडे सगळ्या फॅसिलिटीज आहेत. हां, त्यामुळे बरोबर. असं मुलांचा एवढा त्रास होत नाही. हां, 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 हां. आणि इंडियामध्ये आपलं तसं नाही ना, सगळीकडे आपल्याला उचलूनच घ्यावं नाही, लागतं. नाही. कडेवरच घ्यावं लागतं. बरोबर. कडेवरच घ्यावं लागतं.
त्यामुळे म्हणे आणि त्यामुळे तिथे आलं की खूप आम्हाला या सगळे गिफ्ट बरोबर, म्हणजे या येतात, त्रास गोष्टींना वाटतो सफर ते करावं घेऊन लागतं जायचं तुम्हाला. म्हटलं. हा, हा हा. तर इथे म्हणजे लिटरली म्हणजे माझी मुलगी 6 महिन्याची असेल आम्ही खूप फिरलो. अरे बापरे. आम्ही इथून म्हणजे हो कॅनडाला गेलेलो. आता म्हणजे इंडियाला नोव्हेंबरला यायच्या आधी ऑक्टोबर एंडला आम्ही हं. पॅरिसला गेलो, इटली फिरलो. अरे वा. म्हणजे एवढं सगळं तिला घेऊन केलं आम्ही. हो. ते काय वाटत नाही. सगळ्या फॅसिलिटीज असतील तर काय वाटत नाही ना, इझी होऊन बरोबर. जातात. तसं तिथे खूप प्रॉब्लेम्स येतात. म्हणून हम्म. त्याचं म्हणणं होतं की तू आत्ता नको जाऊ, तू पुढच्या वर्षी जा हवं तर, थोडी ती मोठी होईल. बरोबर. हा हा. तर हां. आणि माझं म्हणणं होतं मोठी झाली तर उलट अजून त्रास ना. आता तरी बाबा दूध वगैरे पिऊन ती बरोबर. झोपेल वगैरे. अगदी. आणि आता सध्या खायला एवढा त्रास देत नाहीये. नंतर मग हो. मुलांची सगळी नाटकं सुरू होतात. बरोबर. अगदी. मग हां. आणि वरून ती तर मोठी होणार, तिचं वजन वाढणार. तिला उचलून घेणं मला असं म्हटलं शक्य नाही होणार. त्रासच खरं. होईल ना. खरं. हां. असं मी कसं तरी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होते. हा. पण मग शेवटी मी म्हटलं की जाऊ दे, नको जाऊया आपण. अरे. पुढच्या वर्षी तो जसा बोलतोय तसं करू आपण. हा हा हा. आणि ऍक्च्युली तो यायला तयार झालेला माझ्या बरोबर आता. हा हा. पण तो म्हटलं मग आपण लाईक कारने जाऊया. हा. म्हटलं कारने 8-9 तास ड्राईव्ह करायचं एवढं आणि 9 ते 10 होणार. बरोबर. म्हटलं बरोबर. एवढं ड्राईव्ह नाही म्हटलं मला करायचंय. हा. म्हणे ते करत असतील तर चल, मी स्वतः पण येतो म्हणे बरोबर. म्हटलं जाऊ दे. ते एकदम म्हणजे यायच्या आम्ही तिथून म्हणजे इथे यायच्या 4-5 दिवस आधीची गोष्ट आहे. म्हटलं नको जाऊ दे एवढं ट्रॅव्हल मग करायला. गेलेच नाही तुम्ही? नाही ना, माझं नाही जाणं झालं. अरे. मला एवढी इच्छा होती जायची आणि हा. मग ते नाहीच झालं ते. खूप ट्राय केलं पण नाही झालं. हा. शेवटच्या दिवशी पण माझी बहीण म्हणे काय कॅन्सल करायच्या आधी परत एकदा विचार म्हणे त्याला जाऊ का? परत विचारलं तर शेवटी नाही झालं ते काही करून. अच्छा. हा. काय नाही, पुढच्या वेळेला होईल. हां. मला पुढच्या वेळेस आपण जर जास्त दिवसासाठी आलो तर मी स्वतः तुला घेऊन जाईल. हा. म्हटलं बरोबर. ठीक आहे मग. हां. आणि मग आता ते केंद्रीय दादांचं झालं तेव्हा मग मला नाही कळालं, पण माझ्या बहिणी आईला कळालं की म्हणजे तुला अक्कलकोटला जायला नाही मिळालं, हा. म्हणून तुला स्वामींनी तिथलं दर्शन दिलं. केंद्रीय हा. दादा म्हणजे मला सगळं दाखवलं त्यांच्या हो ना. पुण्यातल्या मठाचा. कमाल आहे ना. स्वामींची मूर्ती, पादुका, ते वटवृक्ष, औदुंबर सगळं सगळं दाखवलं दाखवलं. त्यांनी मला. किती भाग्यवान तुम्ही बघा. आणि म्हणजे बस किती लक्ष म्हणे स्वामींचं. किती की चांगलं तुझी आहे. इच्छा होती खरं. तुला नाही मिळालं बरोबर. तर अशा पद्धतीने त्यांनी दाखवलं तुला. अगदी घरात म्हटलं बसल्या खरंच. बसल्या 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 आणि मी काहीच बोलले नाही. त्यांनी तरी स्वतःच पण म्हणाले स्वामींचं स्वतःहून. दर्शन घ्यायचंय का? खरंच किती हो. भाग्यवान ताई तुम्ही. खूप भाग्यवान हो. आहात. ह्या गोष्टी हो. इतक्या सहज नाही मिळत हं प्रत्येकाला. हां. तेच आहे म्हणजे एवढं कोण म्हणे कशाला ते तुला दाखवत बसले म्हणजे एवढं सगळं. त्यांना हो. एवढा वेळ पण नसतो. किती बिझी असतात हां. ते. पण त्यातल्या त्यात पण बिझी त्यांना असतात. असं वाटलं की नाही, होऊ देत या ताईंचं दर्शन. ह्या ताईंना हो. दर्शनाचा लाभ मिळू देत असं. हो. स्वतःहून दाखवलं. हो हो. आणि अजून एक गोष्ट मला आत्ता जस्ट थोडी रिअलाईज झाली, हं. की त्या दिवशी ना म्हणजे आता 2 महिने आम्ही इथे नव्हतो ना, हो इंडियाला हो. होतो. त्यामुळे मग ते कलशामधला नारळ मे बी सुकला असेल, तर हां, तडा हां. गेलेला त्याला. अरे बापरे. हां. हो. तर मी मागच्या शुक्रवारी चेंज केला तो नारळ. हा. पण ते एकदम घाईघाईत केलं. कुठेतरी जायचं होतं म्हणून हो पटकन शुक्रवारी करायचा असतो ना हो हो हो. कुलदैवतेचा. मग शुक्रवारी केलं घाईघाईत आणि मला थोडं मनात हे होतं की मी बरोबर ठेवते का तो म्हणजे त्याचं पण हे असतं ना हो उजवीकडे की डावीकडे असं. हो हो हो. बरोबर. हां. म्हटलं एवढे दिवस तर ते देवळात जिथे जागा मिळाली तिथे मी ठेवलेला. म्हटलं पण डाव्या आता साईडला ठेवायचं बघायला असतं. पाहिजे. हं. हां. तर तो एक प्रश्न माझ्या डोक्यात होता. हं. आणि मग केंद्रदादा तिथलं सगळं दाखवून झालं ना, हं, हं. तर त्यांना मी माझा देवघर दाखवला. म्हटलं अरे वाह! माझे स्वामी बघा. हां. हां. म्हटलं हां, स्वामी बघा इकडचे. हां. म्हणे अरे वाह! खूप छान छान. म्हणे कलश पण बरोबर ठेवलाय हां, हां, हां. उजवीकडे. अरे वाह! ते म्हणजे माझा जो प्रश्न होता त्याचं पण उत्तर मला मिळालं. हो, मिळालं. न विचारता मिळालं. नाही विचार. ते मला आत्ता कळालं. म्हणजे मागच्या आठवड्यात मी ठेवला. मला आत्ता परत ठेवला ना,
हा तेव्हा ना. मला समजलं, अरे मला हा प्रश्न होता आणि त्यांनी सांगितलं बरोबर. बरोबर ठेवलाय म्हणून. ते पण मी काही विचारलंच नव्हतं की बरोबर आहे की नाही आहे. नाही, स्वामींना खूप काळजी आहे ताई आपली. खूप खूपच. खरंच खरंच. ते किती असं नकळत आपल्यासाठी किती गोष्टी करत असतात ते क्षणाक्षणाला. आपण ते मोजू पण मग काय. शकत नाही. हो. नाही, आपल्याला कळत पण नाही आणि हम्म. कधीतरी जाऊन मग असं लक्षात येतं, अरे हे असं झालेलं म्हणून. हम्म. खूप छान अनुभव. हो. आणि त्याचा जो तुम्ही काही व्हिडिओ शूट केलेला आहे का त्याचा? दादांनी तुम्हाला काय? दादांनी तुम्हाला व्हिडिओ कॉल केला त्याचं शूट आहे का काही केलेलं? स्क्रीनशॉट नाही वगैरे? ना, माझी बहीण पण म्हटली की तू करायला हवं होतं. म्हटलं ग तेव्हा काही लक्षातच नाही आलं. कारण इकडे 10:30 झाले रात्रीचे अच्छा. हं. आणि माझे मिस्टर आणि मुलं सगळे वर होते. हं, मुलगी. हं. टाउन हाऊस आहे ना, तो वरच्या बेडरूम मध्ये होते आणि मी खाली होते. हां, मी हां. तिथं पाणी गरम करायला आले. म्हटलं हिला दूध देऊ हां, हां, आणि हां. तेवढं सांगून मी आले की मी पटकन येते आणि तेव्हा दादांचा फोन आला. अच्छा. आणि मग ते म्हटले दाखवू का? त्यांनी सगळं दाखवलं आणि माझ्या मनात भीती. मी म्हटलं आता याला कळालं तर मी सांगू काय नाही की कोणाचा फोन आहे किंवा काय. आई मला गं! विश्वासच नाही त्यांचा या सगळ्या गोष्टीवर. हो, हां. हो, हो, तर हो. मी त्या एकदम ह्याच्यामध्ये त्यात माझा मुलगा पण खाली आला. त्याला पण हां. दर्शन मिळालं. अरे हो. वाह! केंद्रे दादांचं पण म्हणे कोण आहे हे वगैरे. तो हं. 5 वर्षाचा आहे. अच्छा. हां. नाही, हां. दादा खूपच छान आहेत. मला पण बऱ्याच वेळेला जेव्हा योग येतात, ते मला व्हिडिओ कॉल हं. करून तिकडचं दर्शन देतातच. मी गेली हां ना? अक्कलकोटला एकदाच, पण दादांमुळे माझं हां. 4-5 वेळा दर्शन झालंय. औदुंबराचं अरे पण वाह! आता गणपती दर्शनाला पण गेले, तेव्हाही मला त्यांनी योगायोगाने रविवार होता, त्यामुळे ते पण हं. दर्शन करून दिलं त्यांनी. अरे ग्रेट वाह! आहेत, ग्रेट खूपच आहेत ते. छान. हो, हो. खूप छान आहे. खूपच छान. मी शेअर करते हां ताई. आणि अजून एका गोष्टीवर बोलायचं होतं. बोलू का? रेकॉर्डिंगमध्ये चालणार आहे तुम्हाला ते? हो, हो. हां, बोला ना मग. ते मी 1-2 आठवड्यापूर्वी एक अनुभव ऐकलेला हं, एका हं. ताईंचा, हं. की मला त्यांचं सरनेम पवार आहे वाटतं, नाव नाही मला आठवत आहे. अच्छा. हां, हां. आणि त्यांनी त्यांच्या म्हणजे मुलगा होत नव्हता वगैरे. हं. म्हणजे आधी एक मुलगी होती आणि मग दुसरा मुलगा नाही झाला म्हणून म्हणजे त्यांच्या नवऱ्याने म्हणजे लिटरली बाळाला बघितलं पण नाही. हां, 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 आठवतंय हां. का? हो. दुसरी पण मुलगीच झाली हां. म्हणून. हो, हो. दुसरी मुलगी झाली म्हणून म्हणजे मला ते तो अनुभव ऐकून म्हणजे एवढं हे झालं ना, हं. की कसं म्हणजे कसे लोकं असतात आत्ताच्या ह्याच्यात हो, पण. स्त्रीवर कसे अन्याय होत असतात. आणि खरे मिस्टर हो. प्रेमळच होते, पण हे समाजाच्या दृष्टिकोनातनं सगळ्यांनी टॉर्चर करून एक मानसिकता त्यांची बदलवून टाकली होती. नंतर मग हो आणि ते त्याच्या आधीचा पण एक अनुभव होता ना, की त्यांना पण खूप म्हणजे मारहाण हो, करत हो, होते हो, त्यांचे हो, मिस्टर. हो, हो, हो. तो दुसरा अनुभव म्हणजे बरोबर. तर त्याच्यावर एक आहे, की मला माहीत नाही किती लोकांना माहिती आहे, हं. की म्हणजे सायन्स असं सांगतं, की जे बाळ जन्माला येतं, हां. ते मुलगा असणार की मुलगी असणार हे स्त्री नाही ठरवत. बरोबर. हे पुरुष ठरवतो. अगदी स्त्री ठरवतच नाही. त्यामुळे स्त्रीकडे काहीच नाही त्याचं. तो आहे ते पुरुष ठरवत असतो. त्यांच्याकडेच. एक्स, एक्स आणि वाय, हां. वाय आहे ना ते. हं. स्त्रीमध्ये एक्स क्रोमोझोम असतात आणि पुरुषामध्ये एक्स आणि वाय 2 वाय असतात. दोन्ही असतात. अगदी. दोन्ही असतात. हं. पुरुष जो रिलीज करतो क्रोमोझोम जर एक्स केला तर मुलगी होते, हो, वाय वाय केला तर केलं मुलगा तर होतो. मुलगा होतो. अगदी बरोबर. मग हे पूर्णपणे पुरुषावर आहे. हे मला असं वाटतं सगळ्यांना म्हणजे समजायला पाहिजे. समजायला पाहिजे, की हे जरी मुलगीच झाली दुसरी, तर ते पुरुषाचाच दोष असतो. तो स्त्रीचा नाही आणि तो पुरुषाचा दोष आहे. हो पुरुषाचा ना. पण दोष नाही. नॅचरल आहे ते. दोष नाही नॅचरलच आहे. पण हं. तरी म्हणजे ती स्त्रीचं काही नसताना पण तिला एवढा म्हणजे सगळेजण असं म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं तो अनुभव ऐकून. एवढं तिला त्याच्यामधून जावं लागलं. हो, सफर करावं मुलीचं लागलं काहीच त्यांना. हे नसताना आणि अगदी. शिकलेले आहेत ते. मला वाटतं दोघं इंजिनियर आहेत. हो, हो, हो. बरोबर. अगदी. मग तरी असं म्हणजे ही थोडी मे बी नसेल काही लोकांना माहिती याच्याबद्दल. तर हो, आपण ह्याच्यामार्फत इंजिनिअरिंगचं शिक्षण केलं, तर बायोलॉजी तर कितीपर्यंत असतं. बायोलॉजी मग
त्याच्यात तर किती कमी याच्यातच शिकवलं जातं आणि ते 10वी पासून. शिकवलं जातं. मग तरी पण किती लोकांना माहित नाहीये की काय माहित नाही. पण जरी आता जे नाही शिकलेले त्यांना नाही माहित आहे, हम्म. ते या अनुभव जर ऐकत असतील तर प्लीज मी तुमच्या माध्यमातून. नवऱ्यांना, सासरच्यांना, ज्यांना पण सांगा, सगळ्यांना सांगा की हे असं असतं. बरोबर आहे. त्यामुळे स्त्रीला त्रास देण्यात काहीच पॉईंट नाही. किती म्हणजे त्यांना त्याच्यातून ऑलरेडी प्रेग्नन्सीमध्ये एवढा त्रास होतो, हो. डिलिव्हरीमध्ये त्रास होतो आणि त्याच्यात तुम्ही असा त्रास देता, किती चुकीचे आहे. आणि डिलिव्हरीमध्ये ती किती नाजूक मनाची झालेली असते. नाजूक. हो मेंटली एकदम हो. ती वीक झालेली असते. त्याच्यात तिला असा मग त्रास. हो. बरोबर आहे. म्हणजे एक तर चांगली वागणूक द्यायचं सोडून म्हणजे सगळं नॉर्मल असेल तरी स्त्रीला त्रास होतो. हां. कारण ती परिस्थितीच तशी असते. माझी आता जस्ट झाली त्यामुळे मला तर खूप चांगलं माहिती आहे. खूप त्रास होतो मेंटली. हो. फिजिकली होतो तो होतोच. खरंय, आणि खरंय. त्यात म्हणजे नवरा बघायला पण नाही मिळाला तर 1 महिना ना, 1 महिना हो, किती नाही हो. बघितलं. म्हणजे किती वाईट वाटत किती त्या असेल तिला. वाईट, आणि किती वाईट वाटत ती असेल, किती खरंच. त्रास झाला असेल. खरंय, खरंय. ही तर हे मानसिकता आता कळा पुरुषांनीच बदलायला हवी. समाजाने हळूहळू हे सगळे बदल घडवले. आता तुमचा हा अनुभव बरेच जण ऐकतील तेव्हा खूप जणांना कळणार आहे, की मुलगी होणं हा दोष स्त्रीचा नाहीये. तर पुरुषामध्येच जर थोडंफारचं वाय गेलं नाही, तर होऊ शकतं असं. हे आता होऊ शकतं आणि हो, हो. बोला. नाही म्हणजे हे समाजात तुमच्या माध्यमातून कळतंय आणि खूप छान सांगताय तुम्ही ताई हे. एक म्हणजे त्याच्यापासून ताईंचा त्रास वाचला तरी मला खूप बरं वाटेल ऍक्च्युली. खरं, खरं, हे खरं. व्हायला पाहिजे. बरोबर आहे. अगदी आणि बरोबर आहे. काही लोक दुसरं लग्न करतात. ते पण किती म्हणजे चुकीचंच आहे. दुसऱ्या तुमची बायको तोच चान्स तुम्ही या बायकोबरोबर घेतला तरी तिला तेच होणार आहे. हो. हां. खरं आहे. त्याच्यामुळे याच्यात काय हे खूपच एकदम अज्ञान वाटतं मला. लोकांना नाही माहिती असं अज्ञानच वाटतं. आहे. अगदी, अगदी. तर हे आणि थोडं जे पण अनुभव ऐकतील ते मी म्हणजे तुमच्या घरच्यांना सगळ्यांना जे आता सध्या पण आता बऱ्याच स्त्रिया ऑलरेडी तो त्रास सहन करत असतील असतील. खरंय, खरंय. ना, अगदी बरोबर तुमचं बोललात थोडं कमी तुम्ही. झालं तर बरं होईल. नाही खूप छान तुम्ही हा विषय मांडला. हा नक्की आपल्या ह्या स्वामी ओमच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचू देत आणि बऱ्याच स्त्रियांचे दुःख त्याच्यातनं निघू देत. हो हो. खूप छान दुःख सांगितलं निघू ताई. दे. मी शेअर करते हे. हो हो ताई. श्री स्वामी समर्थ ताई. थँक्यू. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.